विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे म्हणजेच TRTI याच्यातर्फे 2026 करिता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांकरिता सामायिक चाचणी म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा जी घेतली जाते त्याबद्दल माहिती बघणार आहोत। मी विद्यार्थी मित्र प्रवीण भेमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे। बघा, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो की स्क्रीनवर इथे दिसत आहे सामायिक चाळणी परीक्षा 2026 चं जे सूचनापत्र होतं याविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील, ठीक आहे। परंतु असे विद्यार्थी जे अद्याप फॉर्म भरू शकलेले नाहीत किंवा भरलेले नाहीत त्याकरिता मुदतवाढ झालेली आहे। आता मी जे म्हटलं होतं तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा म्हणजे बघा इथं आता TRTIचं मी दिलेलं आहे, पण त्याकरिता सामायिक धोरण म्हणजे सर्वकष सामायिक धोरण हे जेव्हा शासनाने आणलं त्याच्यामध्ये TRTI आणि बार्टी आणि सारथी आणि महाज्योती, ठीक आहे, किंवा अमृत अशा सगळ्या संस्था आणि RT सुद्धा अशा सर्व संस्थांचे जे वेगवेगळे प्रशिक्षण सुरू झालेले आहेत ते यावर्षी त्याची परीक्षा ही केवळ म्हणजे कोण अरेंज करणार आहे तर ती परीक्षा TRTI अरेंज करणार आहे। त्यामुळे TRTI या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी बार्टी करेल किंवा त्याच्यानंतर दुसरी संस्था करेल। तर मग या सगळ्यांसाठी ज्या सर्व स्पर्धा परीक्षा आहे मग त्याच्यामध्ये UPSC असो, MPSC असो, बँकिंग असो, स्टाफ सिलेक्शन असो किंवा पोलीस भरतीचे असो, अशा सर्व परीक्षांसाठीची परीक्षा म्हणजे सामायिक परीक्षा घेण्याची जे म्हणजे फॉर्म भरण्याची जे तारीख आहे ते पुढे ढकलल्या गेलेली आहे आणि ते आपण आता बघूयात। बघा की काय आहे की 1 ऑगस्टला रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं सूचनापत्र। आता त्या अनुषंगाने बरेच विद्यार्थ्यांनी फॉर्म पण भरले आहे आणि त्याची शेवटची जी तारीख होती विद्यार्थी मित्रांनो ती तारीख आता जी शेवटची ते 23 ऑगस्ट 2026 अशी होती, बरोबर आहे। याच्या पूर्वीची तारीख आणि त्या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरलेले आहेत मग ते आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे TRTI असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी असो किंवा महाज्योती असो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था किंवा सारथी असो म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था किंवा अमृत असो जे खुल्या प्रवर्गासाठी काम करते किंवा आपली जे आहे RT म्हणजेच कोणती संस्था अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, त्या सर्व संस्थांतर्फे वेगवेगळ्या प्रवर्गातील जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जे फॉर्म भरणं सुरू होते UPSC पासून तर पोलीस भरतीपर्यंतची त्याची जी शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ती 23 तारीख यापूर्वी दिलेली होती, परंतु आता तारीख वाढवल्या गेलेली आहे आणि ती तारीख कुठली असणार आहे अर्ज प्रक्रियेची तर ते 29 ऑगस्ट 2026 असणार आहे। म्हणजे अद्यापही आपल्याकडे जे दिवस शिल्लक आहेत त्या दिवसामध्ये तुम्ही 29 ऑगस्ट 2026 पर्यंत रात्री म्हणजे तुम्ही रात्री म्हणजे 12 पर्यंत जवळपास तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता अशी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर मला माहित आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नाही आहे, तर असे विद्यार्थी जे अद्याप फॉर्म भरू शकलेले नाहीत किंवा ज्यांनी भरले नाही माहितीच्या माहिती अभावी तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा किंवा जे विद्यार्थी ज्यांना आता हा नव्यानं माझा व्हिडिओ माहिती होत आहे त्यांनी माझ्यासोबत संपर्क करा, कमेंट करा किंवा मला संपर्क करा, मी याच्याविषयी पूर्ण तुम्हाला माहिती देईल। आता बघा विद्यार्थी मित्रांनो की 23 तारीख लास्ट डेट होती आणि 29 तारीख आता शेवटची डेट असणार आहे, परंतु त्यांच्या नोटीसमध्ये मी तिथूनच हे घेतलेलं आहे काय तदनंतर त्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी काय घ्यावयाची आहे नोंद घ्यावयाची आहे। म्हणजे बघा की डायरेक्ट त्यांनी म्हणजे टिपमध्ये दिलं आहे की याच्यानंतर म्हणजे तारीख वाढणार नाही, ठीक आहे। तर जेवढे दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत या दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरून घ्या। जे विद्यार्थी फॉर्म भरू शकलेले नाहीत किंवा नवीन आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छितात त्यांनी मला संपर्क करा आणि असा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। अशी एक छोटीशी अपडेट होती आणि ते अपडेट मी सांगण्यासाठी तुम्हाला फोन केला, हा व्हिडिओ बनवला, सॉरी। तुम्ही मला फोन करा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर बघा जास्तीत जास्त आपलं विद्यार्थी मित्र जे चॅनल आहे जे नवनवीन मी व्हिडिओ घेऊन येत असतो तर जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता एक महत्त्वाची बाब की सगळ्या ज्या लिंक आहे म्हणजे फॉर्म भरण्याच्या ज्या लिंक आहे त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। जसं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सवर म्हणजे क्लिक कराल तर तुम्हाला सगळ्या लिंक दिसतील, त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर थेट काय होईल फॉर्म भरण्याची लिंक ओपन होईल विद्यार्थी मित्रांनो। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।